महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। धडगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिर संपन्न। नुकतेच आमच्या राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने ज्यांचे ऑनलाईन अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढलेले नाही अशा धडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी व भगिनींसाठी ऑनलाईन अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी व आधार कार्ड अपडेटसाठी दिनांक 18/2/2026 ला बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता तहसील कार्यालय धडगाव येथे शिबिर नानासाहेब श्री शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व गणेशदादा पराडके, किसन गावित नायब तहसीलदार धडगाव, वरिष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर नरेंद्र खेडेकर व अस्थिव्यंग्य तज्ञ डॉक्टर संजय गावित, राजाभाऊ कुवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। शिवाजीराव मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की या विशेष कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील असे हे तिसरे आधार कार्ड अपडेटचे शिबिर घेण्यात आले असून या शिबिरात आधार कार्ड अपडेट विनामूल्य करून देण्यात आले आहेत। तसेच आम्ही बोगस दिव्यांग शोध मोहीम गेले सन 2005 पासून राबवित आहोत। बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या खूप वाढली असून हे गडगंज पगार घेणारे धोकेबाज निर्लज्ज अधिकारी कर्मचारी आमच्या विविध प्रकारच्या योजना लाटत आहेत। अशांवर केंद्रीय अधिनियम 2016 च्या कलम 7, 92, 93 नुसार कडक कारवाई करण्यात आली पाहिजे म्हणून आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत। दिव्यांगांनी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार अनुदान व अंत्योदय रेशन कार्ड योजना राबविल्या जातात। आर्थिक विकासासाठी विविध बीज भांडवल कर्ज योजना, व्यवसायासाठी व घरकुलासाठी शासकीय 200 स्क्वेअर फूट भूखंड मिळवण्याची योजना आहे। दिव्यांगांची अवहेलना करणे, हिणवणे, अत्याचार, अपंगत्वावरून अपशब्दांचा वापर करणे व हिणवल्यास अशांवर केंद्रीय अधिनियम सन 2016 या अॅट्रॉसिटी कायद्याने गुन्हे दाखल करता येते। अशा विविध योजनांचे मार्गदर्शन करून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन व या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी शासन स्तरावर राबवून अंमलबजावणी करण्याची अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली। या विशेष शिबिराचा धडगाव तालुका हा अतिशय दुर्गम आदिवासी डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा मागास भागातील 115 दिव्यांगांची ऑनलाईन अपंगत्वाचे प्रमाणपत्रासाठी तपासणी करण्यात आली। 50 बांधवांना नंदुरबार येथे व तळोदा येथे तपासणीसाठी बोलावण्यात आले असून 20 दिव्यांगांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले आहेत। हे काम महाराष्ट्र शासनाने केले पाहिजे, पण ते काम तळमळीने, अथक परिश्रमाने व पदरमोड करत ग्राउंड लेवलला जाऊन या विविध योजनांचा थेट व खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे कार्य आम्ही करतो आहोत। यासाठी शासनाचा एकही रुपयाचे सहकार्य लाभले नाही। या विशेष शिबिराचे आयोजन करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांनी व भगिनींनी लाभ घेतला असल्याचं श्री मोरे यांनी सांगितलंय। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे कुवरसिंग पराडके, शिवाजी पावरा, तुकाराम पावरा, खेमा भिल, लालसिंग पावरा, चंपालाल पावरा यांनी परिश्रम घेतले। जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कुवर यांनी उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचे, संबंधित डॉक्टरांचे, सर्व दिव्यांग बांधवांचे आभार मानलेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी राजेंद्र वसावे, धडगाव। मी शिवाजीराव मोरे, राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने धडगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी नवीन ऑनलाईन प्रमाणपत्र बनवून देणं, त्याच्यासाठी इथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर ज्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाही त्यांचे आधार कार्ड अपडेट करून देणं आणि विविध योजनांची माहिती देणं असा विशेष कार्यक्रम आज 18/2/2026 धडगाव येथे हा कार्यक्रम होतो आहे। बरेच बांधव तपासणीसाठी आलेले आहेत। या सर्वांना आम्ही प्रयत्न करतो आहोत की यांचं प्रमाणपत्र मिळावं, यांना योजनांचा लाभ मिळावा आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत। त्यासाठी दळगाव तालुक्यातली सर्व जी टीम आहे ती या ठिकाणी मदत करते आहे। माझ्या इथे पदाधिकारी नेमलेले आहेत, जसं आता शिवाजी पावरा आहे, कुवरसिंग पराडके आहे, अजून काही बांधव आहेत, चंपालाल आहे, असे हे इथे कॅम्पमध्ये सक्रिय होऊन ते काम करत आहेत। डॉक्टरांची सर्व टीम इथे आलेली आहे नंदुरबार जिल्ह्याहून आणि आधार कार्ड बनवणारी टीम सुद्धा इथे आलेली आहे। तर हे विशेष काम आमच्या ह्या महासंघाच्या वतीने केलं जात आहे। ज्या खऱ्या अडचणी असतात त्याच्यावर आम्ही फोकस करतो आणि तो देण्याचा प्रयत्न करतो, हा आमचा प्रयत्न आहे। आम्ही कुठल्या प्रकारचं त्रास होईल असं काम होऊ देत नाही। आमच्या दिव्यांग बांधवांचे जास्तीत जास्त अडचणी दूर व्हाव्यात हा आमचा प्रयत्न असतो आणि म्हणून आम्ही आज धडगाव हा अतिशय गरीब आदिवासी आणि मागासवर्गीय या तालुक्यात हे आमचं काम चाललेलं आहे। थोड़ा जात्रा तो हाँ टाइम लगना है जब जात्रा तो लगे
सर्व डॉक्टरांची टीम इथे तपासणी करते आहे. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.